सरकारनं त्यांना उत्तर दिलेलं आहे। तर जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं, त्यावरनं वाद उफाळून आला। तो वाद शांत होतोय न होतोय तोवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैन समुदायाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती आणि तिथे त्यांनी केलेलं एक वक्तव्य त्यांना वादाच्या केंद्रस्थानी घेऊन आलं। जैन मुनींच्या आशीर्वादामुळे मोठा चमत्कार झाला आणि आपली आवाजाची समस्या बरी झाली, ती सुटली, असा अजब दावा रितू तावडेंनी केला। पण तावडेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी अतिशय विखारी टीका केली आणि यामुळे संतापलेल्या तावडेंनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला। आपल्याला घसेदुखीचा त्रास होता तेव्हा जैन मुनींनी आपल्याला ओमचा दीर्घ उच्चार करण्यासाठी सांगितलं होतं, असं स्पष्टीकरण रितू तावडेंच्या वतीनं देण्यात आलंय। 1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफी परेशान थी। मेरा जो आवाज आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था। मैंने परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं, काफी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है। उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ। 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके, उन्होंने मुझे आशीर्वाद देके इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न आहे। एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या गुण अवयवाला गुण असतो। रितुताईंनी त्यांची भावना फक्त व्यक्त केली, त्याबरोबर जे 27 आणि 20 पैसे घेऊन जे ट्रोल करतात, त्यांच्या घरात का आया बहिणी आहेत की नाही? कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता? एखाद्या महिलेच्या बाबतीत कुठल्या खालच्या थराला तुम्ही जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता? माझा हा प्रश्न आहे। आणि ते जे आहेत उबाटाचे भोंगे संजय राऊत, त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये। आणि यानंतर बातमी आहे भोंदू